नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, टायटल आणि थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहे. आज दुर्दैवानं बकासूरचं गट क्रमांक 2मध्ये सासवडमध्ये मैदान पार पडलं. त्या मैदानामध्ये थोडीशी दुसरी गाडी आडवी आल्यामुळे बकासूरचा पाय त्या गाडीमध्ये पडला आणि एकदम गाडी पुढे निघून गेल्यामुळे बकासूर थोडासा स्लिप झाला. या विषयावर तर सविस्तर बोलणारच आहोत मित्रांनो, पण त्याआधी आपण या मैदानामध्ये काय झालं, कसं पार पडलं याबद्दल थोडीशी चर्चा करूया. मित्रांनो, सासवडमध्ये आज भव्य आणि दिव्य ओपनचं बैलगाड्यांचं मैदान पार पडलं. या मैदानामध्ये जवळजवळ 46 ते 47 गट पार पडले. त्यानंतर 7 सेमी झाले आणि या मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली ती कळंबीकरांचा सरपंच आणि कडावचा राजा 777, तो बिंजोरचा बेताज बादशाह मित्रांनो. त्यानंतर द्वितीय क्रमांक गौतमभाई काकडे यांची नवीन खरेदी मॅगी. त्या मॅगीचा मला वाटते आज पहिलाच गुलाल असेल. तर जर तुम्हाला माहीत असेल गौतमभाईंकडे आल्यावर नंतर एखादा गुलाल झाला असेल तर ते कमेंटमध्ये सांगा मित्रांनो. आणि त्याच्यासोबत होता तो दैवत गोवेकरांचा फाजील. तर सुंदर गाडी पळाली आणि गुलालाची मानकरी झाली. त्यानंतर प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली कळंबीकरांचा शंभू. सरपंचाच दावणीचा आहे तो, पण ती दोन्ही बैल त्यांच्या गुलालात राहिली मित्रांनो. आणि त्याच्यासोबत जो होता बैल, त्या बैलाचं नाव आहे बागड. ही जोडी 1,21,000 आणि कुट्टा मशीनची मानकरी झाली मित्रांनो. सुंदर गाडी पळाली. गट सुट्टा काढला, सेमी सुट्टा काढला आणि फायनलसुद्धा सुट्टाच काढला या जोडीनं. त्यानंतर मित्रांनो, मेन विषय, व्हिडिओ काय जास्त मोठा करणार नाही आपण. बकासूरचं काय झालं म्हणजे बकासूरची गाडी ज्या प्रकारे गटामध्ये पळत होती, थोडीशी गाडी सुरुवातीला सुट्टी थोडीशी लेट झाली बकासूरच्या गाडीची, पण निम्म्यापासून पुढे जे बकासूरनं रान कव्हर केलं आणि त्या 2 गाड्या पुढे होत्या आणि ती गाडी शेवटच्या क्षणाला मित्रांनो निकालाला बकासूर एवढा हावरा आहे की शेवटच्या क्षणाला ती गाडी पुढं होती, थोडी टांगाभर पुढं होती आणि त्या अचानक गाडीचं काय बॅलन्स बिघडला आणि ती गाडी आडवी आली आणि बकासूरची गाडी एवढ्या स्पीडनं आली मित्रांनो. त्या गाडीमध्ये बकासूरचे पाय पडले आणि ती गाडीसुद्धा स्पीडमध्ये होती, ती या मोशनमध्ये निघालेली साईडला आणि ती गाडी अचानक निघून गेली आणि बकासूर आपला थोडासा स्लिप झाला मित्रांनो. पण जास्त काय नाही, गुडघ्याला दोन्ही थोडंसं त्याच्या पुढच्या पायांना लागलेलं आहे. रणजित सर निंबाळकरांनी तिथे जाऊन भेट घेतली. खरंच मित्रांनो, रणजित सर निंबाळकरांसारखे ते कठोर बोलतात, पण ते आतून एवढे म्हणजे प्रेमळ आहेत की त्यांनी स्वतः जाऊन बकासूरची भेट घेतली आणि सविस्तर व्हिडिओ करून सांगितलं की बकासूर ठीक आहे. त्यांनी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा सर्वांना समजलं की बकासूर ठीक आहे आणि मालक पण त्याचे थोडेसे इमोशनल होते. तर मित्रांनो, 8 जानेवारीला जे पुसेगावचं मैदान होणार आहे त्या मैदानात आपला बकासूर 100% तोपर्यंत रिकवर होईल आणि त्याआधी एखादं मैदान खेळेल अशी आशा धरूया. 2 तारखेला जे आदतचं भारत केसरी मैदान आहे त्या मैदानामध्ये बकासूरनं पळावं अशी संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. आणि बाकी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.